पार्वतीपते हर हर महादेव। आता आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी ओंकार लिंग आणि अमलेश्वर लिंग यांविषयी माहिती घेऊया। एकदा नारद मुनी विंध्य पर्वतावर आले। विंध्याने नारदांचा आदर सत्कार केला। तो नारदांना म्हणाला, हे मुने, माझे येथे सर्व गोष्टींची विपुलता आहे, काही म्हणून उणे नाही। विंध्याचे हे बोलणे गर्विष्ठपणाचेच आहे असे नारदांना वाटले व त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला। विंध्याने ते पाहिले व विचारले, मुनी, आपण असा दीर्घ सुस्कारा का सोडलात? या वैभवात आपणास कोणती उणीव भासली? त्यावर नारद म्हणाले, होय विंध्या, सर्व काही आहे, परंतु तो मेरू पर्वत बघ, त्याची टोके किती उंच आहेत, स्वर्गापर्यंत पोहोचली आहेत। तुझ्या शिखरांपैकी एकही स्वर्गापर्यंत पोहोचलेलं नाही। एवढे बोलून नारायण नारायण म्हणत नारद तेथून निघून गेले। विंध्य दुःखी झाला, काय करावे त्याला समजेना। आपला कमीपणाच त्याला वाटू लागला। त्याने शिवोपासना करायची ठरवली। आज जेथे ओंकाराचे शिवलिंग आहे तेथे त्याने पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली व तो शिवोपासनेत मग्न झाला। वर्षामागून वर्षे लोटली, त्याची तपश्चर्या वाढतच होती। अखेर भगवान शिव प्रसन्न झाले व विंध्यास म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। त्याचवेळी देव व श्रेष्ठ ऋषी तेथे आले व परमेश्वरास म्हणाले, हे प्रभो, आपण येथे वास्तव्य करावे। देवांचे हे बोलणे ऐकून शिव प्रसन्न झाले व तेथेच स्थापन झालेल्या शिवलिंगात स्थिर झाले। ते ओंकारलिंग 2 रूपात अलग झाले। प्रणवातील सदाशिव ओंकार झाले व पार्थिव मूर्तीत जीव शिव ज्योत ती परमेश्वर बनली। एक ओंकार व एक अमलेश्वर। देव व ऋषीमुनींनी या 2 लिंगांची पूजा केली। या 2 लिंगांची जो पूजा करतो त्यास पुनर्जन्म येत नाही, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। बोला पार्वतीपते हर हर महादेव।